35 ते 45 नावं अशी आहेत. नाव समोर मुस्लिमचं, वडिलांचं नाव हिंदूचं, आडनाव कुलकर्णी देशपांडे. वोट चोरीचं प्रकरण वगैरे काय दिसते का यामध्ये? जो यादीचा घोळ सोलापूर महानगरपालिका निवडणूक कार्यक्रमामध्ये झालेला आहे, मेजॉरिटी मतदार यादीमध्ये मतदारांची नावं आमच्याकडे आलेली आहेत. 10,000 ते 10,500 मतं ही आसपासच्या प्रभागातली ती या ठिकाणी घुसवलेली आहेत. प्रभाग क्रमांक 20 जो यादीचा घोळ सोलापूर महानगरपालिका निवडणूक कार्यक्रमामध्ये झालेला आहे, 45,581ची यादी आपलीकडं प्रारूप यादी प्रसिद्ध झाली. त्यानुसार संपूर्ण यादीचं आपण अवलोकन केलं असता प्रभाग क्रमांक 19, प्रभाग क्रमांक 21, प्रभाग क्रमांक 25 आणि प्रभाग क्रमांक 22 या 4 प्रभागामधील मेजॉरिटी मतदार यादीमध्ये मतदारांची नावं आमच्याकडे आलेली आहेत. वास्तविक पाहता 2017ला प्रभाग क्रमांक 21 जो होता तो लोकसंख्या 34 ते 35,000 होती आणि मतदारसंख्या 25,000 होती. प्रभाग क्रमांक जुना जो 20 होता त्याही ठिकाणी 22 ते 23,000चा मतदार होता. त्या ठिकाणचे 15,000 मतं हे 21ला ट्रान्सफर केलेले आहेत. आमच्याकडचे साधारणतः 15,000 मतं हे 21ला ट्रान्सफर केलेले आहेत. असं असताना प्रभाग क्रमांक चालू 2026 आता 25-26ला हा फक्त 35,000चाच व्हायला पाहिजे नियमानुसार. कारण प्रभाग क्रमांक 20ची जी लोकसंख्या आहे ती 40,000 लोकसंख्या आहे. असं असताना 45,581चं मतदारसंघाची यादी यांनी प्रसिद्धी केली. निश्चितपणे 10,000 ते 10,500 मतं ही आसपासच्या प्रभागातली ही या ठिकाणी घुसवलेली आहेत. जे सरळ एक प्रकारे या ठिकाणी लढणाऱ्या उमेदवारावर सरळ प्रकारचा अन्याय आहे, जेणेकरून विशिष्ट समाजाला या ठिकाणी फायदा झाला पाहिजे आणि या ठिकाणी लढणाऱ्या कार्यकर्त्याला त्याचा धोका झाला पाहिजे. अशाच प्रकारची वाढरचना केली. आता म्हणजे मतदार यादी देखील अशाच प्रकारची आमच्यावर थोपवण्यात आलेली आहे. निश्चितपणे हे निषेधार्थ आहे. त्यामुळं आदरणीय तौफिक मौलाना असतील, अबूबकर सय्यद, इरफान शेख आम्ही सगळ्यांनी मिळून एक तक्रार, एक हरकत आपण या ठिकाणी आज महानगरपालिकेकडे दिलेली आहे, जेणेकरून आमच्या प्रभागातीलच भौगोलिक परिस्थितीचा विचार करून त्याच नगरातील नावं ही आमच्या मतदारसंघामध्ये समाविष्ट झाली पाहिजे. आणि प्रभाग क्रमांक 19 असेल, 22 असेल, 25 असेल आणि म्हणजे पाठीमागचा जो 25, 26 आणि 22 अशा म्हणजे बाहेरच्या मतदारसंघातील जी नावं आमच्याकडे आलेली आहेत ती कट झाली पाहिजेत आणि 30 ते 35,000ची यादीच आमच्याकडे समाविष्ट झाली पाहिजे. अशा प्रकारची तक्रार आम्ही माननीय निवडणूक अधिकारी सोलापूर महानगरपालिका यांच्याकडे केलेली आहे. तर निश्चितपणे त्याचा विचार होईल आणि ती नावं कमी होतील अशा प्रकारची अपेक्षा करतो. वोट चोरीचं प्रकरण वगैरे काय दिसते का यामध्ये? वोट चोरी म्हणण्यापेक्षा मेजॉरिटी याद्यामध्ये घोळ आहे. आता काहीतरी एक मजेशीर किस्सा तुम्हाला सांगतो. 35 ते 45 नावं अशी आहेत. नाव समोर मुस्लिमचं, वडिलांचं नाव हिंदूचं, आडनाव कुलकर्णी देशपांडे. म्हणजे सरळ एक प्रकारे चुकीच्या प्रकारचा एक पायंडा BLOने त्या ठिकाणी केलेला आहे. आणि काही मतदार असे माझ्या निदर्शनास आले, एकच मतदाराचं नाव 5 ठिकाणी आहे. आणि म्हणजे आता नेमकं मतदार म्हणजे निवडणूक आयोगाला संदेश काय द्यायचा माझ्या डोक्यात येत नाही. काही ठिकाणी आता मध्य सोलापूरमध्ये त्यांचं नाव आहे, नई जिंदगीच्या मतदार यादीमध्ये त्यांचं नाव आहे, मुंबईच्या मतदारसंघामध्ये त्यांचं नाव आहे, सोलापूरच्या मतदारसंघामध्ये 4 ठिकाणी नाव आहे. म्हणजे तुमचं ठरलं तरी काय नेमकं हे आपल्यासमोर यायला पाहिजे. म्हणजे किती दिवस आपण लोकांची दिशाभूल करणार हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून आपण ही तक्रार केलेली आहे.